आज मी तुम्हाला एक असा ब्लाउज दाखवणार आहे जो साडीवर फक्त मॅच होणार नाही तर तुमच्या साडीचा संपूर्ण लुक बदलवून टाकेल. आणि हो, हा ब्लाउज मी सगळ्यात शेवटी एका वेगळ्याच साडीवर दाखवणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप नका करू. कारण शेवटची साडी बघून तुम्हाला असं वाटेल, अरे हे तर मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ग्रीष्मा दातार. तुमचं या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण साड्या, मुख्यतः साड्या, रेसिपी, ट्रॅव्हलिंग आणि लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टींवर मनापासून गप्पा मारत असतो. या सर्व विषयांवर मी दर शुक्रवारी व्हिडिओ घेऊन येत असते. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ कधी येतो. आणि हो, ते बेल आयकन दिसतंय ना, त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की नक्की कळेल. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक ब्लाउज वेगवेगळ्या साड्यांवर कसा मॅच करायचा ते दाखवलं होतं, आणि त्यावेळेस मी ग्रीन रंगाचा ब्लाउज दाखवला होता. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही नक्की बघा. तर याच सिरीज मधला आजचा दुसरा ब्लाउज आहे, तो म्हणजे कलमकारी ब्लाउज. कलमकारी म्हणजे काय? तर कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे केलेलं काम. कलमकारी म्हणजे पेनाने एखाद्या कपड्यावर केलेलं डिझाईन, ते म्हणजे कलमकारी. कलमकारी मुख्यतः कुठे होते तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागामध्ये कलमकारीचा विकास झालेला आहे, आणि अजूनही तिथे अशा पारंपरिक पद्धतीनुसार कलमकारी बनवली जाते. तर कलमकारी जशी हाताने करतात तशी कलमकारी प्रिंट देखील अवेलेबल आहे. आता हा जो ब्लाउजचा कपडा आहे माझा, हा कलमकारीचा आहे. आज जो मी ब्लाउज घातलेला आहे तो कलमकारी ब्लाउज आहे. तर अशाच प्रकारे अजून एक माझ्याकडे ब्लाउज आहे, कलमकारीचाच आहे. तर हा देखील कलमकारीचाच ब्लाउज आहे माझ्याकडे, वेगळा आहे. तर अशा प्रकारचे दोन ब्लाउजेस आहेत, एक हा आहे आणि हा एक आहे. हा आलटून पालटून मी भरपूर साड्यांवर वापरत असते. तर बघताय तुम्ही इथे अगदी नाजूक नक्षीकाम केलेलं आहे. पूर्वी याच्यावर महाभारतातली, रामायणातली चित्र असायची, आताही असतात, नाही असं नाही, पण थोडं आधुनिक असं देखील काम या चित्रांवर होत जातं. काही काही ठिकाणी मी अक्षरशः वारली पेंटिंग सुद्धा, त्या स्टाईलचं काम सुद्धा बघितलेलं आहे कलमकारीच्या साड्यांवर. ठीक आहे, तर आता याच्यात आहेत हे सर्व पोपट, मोर अशा प्रकारचे पक्षी आहेत त्याच्यावर, या कलमकारीवर. आणि या कलमकारीवर पाहाल तर फुलं आणि पानं आहेत. हे दोन्हीही प्रिंटेड आहेत. कॉटनचे ब्लाउजेस आहेत, कॉटनचा कपडा आहे, आणि त्यामुळे वापरायला एकदम सुखकर आहेत. तर मी आता जी साडी या कलमकारीच्या ब्लाउज सोबत पेअर केलेली आहे, तिचा रंग इतका सुंदर आहे. एक जांभळा रंग आहे. मला जामुनी म्हणायला फार आवडतं. जामुनी एकदम छान वाटतं ना ऐकायला. तर जामुनी रंगाची साडी आहे आणि त्याच्यावर मी हा कलमकारीचा ब्लाउज वापरला आहे. तर अशाच अजून साड्या बघूया की कसं आपण कलमकारीचा ब्लाउज वेगवेगळ्या साड्यांसोबत पेअर करू शकतो. या कलमकारी ब्लाउज सोबत पेअर करण्यासाठी अजून एक दुसरी साडी आहे, ती म्हणजे ही लेहेरिया साडी. तर ही लेहेरिया साडी या कलमकारी ब्लाउज सोबत पेअर केल्यावर कशी दिसते याचा फोटो मी इथे बाजूला लावते, तर तुम्हाला कळेल. आता काय होतं बघा, कलमकारी वर सुद्धा प्रिंट आहे आणि लेहेरिया ही सुद्धा, आता ही ऍक्च्युअल ओरिजिनल लेहेरिया आहे, पण डिझाईन आहे आणि दोन्हीवर प्रिंट आहे. तर जेव्हा आपण एखादी साडी कंबाईन करतो कलमकारी सोबत, तर हे बघायला हवं की दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असायला हव्यात, एकमेकांना मारक नसायला हव्यात. म्हणजे दोन्हीवर जर प्रिंट असेल तर ते एकमेकाला सूट झालं पाहिजे, कलर कॉम्बिनेशन याचे मॅच झाले पाहिजेत. या कलमकारी ब्लाउज सोबत मी का मॅच केली असेल, तर तुम्ही बघाल की इथे हिरवा रंग याच्यात पण आहे, ब्लाउज मध्ये आहे, आणि ही साडी आहे ही पिंक आहे. सो दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. प्रिंट एकमेकांना ओव्हरपॉवर करत नाहीयेत, हे मी बघितलेलं आहे. आणि ह्याचा जो रंग आहे तो याच्याशी मॅच होतोय. तर त्यामुळे तुम्ही फोटो बघत असाल तर हे एकमेकांना पूरक ठरतात, एकमेकांसोबत व्यवस्थित जातात, म्हणून मी हा ब्लाउज, कलमकारी ब्लाउजचा ऑप्शन लेहेरिया साडीवर तुम्ही मॅच करू शकता. आता तिसरी साडी आहे ही, जी सध्या खूप फेमस आहे, पारिजात साडी. तर सगळ्याकडे एक तरी असेलच असं मला वाटतं, कारण भरपूर एक्झिबिशन्स मध्ये वगैरे ही साडी विकली जाते.
तर ही आहे कॉटन मिक्स साडी आहे. शाईन आहे या साडीला. तर हा ब्लाऊज कलमकारीचा या साडी सोबत जाईल का? तर हो, नक्कीच जाईल. कारण साडी प्लेन आहे. तुम्हाला लुक बघायचा असेल तर मी फोटो बाजूला लावते. तर आता तुम्ही बघू शकता, हा बाजूला फोटो लावलेला आहे मी. तर ही साडी या कलमकारी ब्लाऊज सोबत जाते. व्यवस्थित वाटतो हा ब्लाऊज, असं काही वेगळं वाटत नाहीये. आणि याचा रंग पुन्हा हा जांभळा आणि गुलाबी आहे, धूपचाव रंग आहे. आणि हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय ह्याच्यावर हिरवा आहे आणि थोडा बेज कलरचा याचा बेस आहे. तर त्याच्यामुळे हा ब्लाऊज देखील जाईल आणि जो मी दुसरा आधी दाखवला होता तो देखील जाईल. मी दोन्ही ब्लाऊजवरचे फोटो या साडीसोबत दाखवते. इतक्या छान वाटतात. सो जेव्हा प्लेन साडी असते तेव्हा तुम्ही भरपूर प्रिंटवाले ब्लाऊजचा ऑप्शन नक्कीच निवडू शकता. चौथी साडी आहे. तर ही टिपिकल मस्लिन जामदानी आहे. टिपिकल बंगाली साड्या ज्या असतात ना त्या प्रकारची आहे. मगासपासून ज्या मी 3 साड्या दाखवल्या म्हणजे ही पारिजातक साडी, लहरिया या एकाच कलर कॉम्बिनेशनच्या होत्या, म्हणजे एकाच कलर पॅलेटच्या होत्या. जांभळा कलर होता आणि पिंक एक कलर होता. पण ही अगदीच वेगळी आहे. याचा रंग एकदम पिवळा आहे, ब्राईट फ्रेश येलो कलरची साडी आहे. थोडीशी ट्रान्सपरंट आहे आणि याला सेल्फ डिझाईन आहे, म्हणजे जामदानी साडीचं तेच असतं. ही साडी कलमकारी ब्लाऊज सोबत आपण पेअर करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो. बाजूला मी फोटो देतेय. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मी ही येलो साडी कलमकारी ब्लाऊज सोबत पेअर केली आहे. कारण थोडे कलर मॅच होतात. ही प्लेन साडी आहे. प्लेन साडी तुम्ही जिथे खूप प्रिंटवाले ब्लाउजेस आहेत ना अशा ब्लाऊज सोबत प्लेन साडी किंवा थोडंसं वर्क असलेली साडी नक्कीच पेअर करू शकता. तो ब्लाऊज दिसतोय मी साडीसोबत पेअर केलेला आहे. तर या ब्लाऊज मध्ये मरून रंग आहे, पिवळा रंग आहे, हिरवा रंग आहे, असे सर्व रंग आहेत जे या साडीसोबत मॅच होतात. तर ही साडी म्हणजे मला असं पेअर केलेलं खूप आवडतं, छान वाटतं. प्रत्येक वेळेस मी मॅचिंग मॅचिंग करत नाही. तर त्यामुळे ही जामदानी साडी मी कलमकारी साडी सोबत पेअर केलेली आहे. आता ही जी साडी आहे ती आहे लिनन साडी. आणि लिनन साडी आणि कलमकारी ब्लाउजेस हे आहेत ना, म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड सारखे काम करतात तुम्ही बघाल तर. तर आता ही टोमॅटो रेड कलरची साडी आहे, लिनन साडी आहे आणि त्याच्यावर मी कलमकारीचा ब्लाउज पेअर केला आहे. मी इथे फोटो दाखवते. तर तुम्ही बघू शकाल की कशा प्रकारे या टोमॅटो रेड साडीवर कलमकारीचा ब्लाउज दिसतो. एकदम छान वाटतो. जेव्हा केव्हा पण तुम्ही, ही एक टिप म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा पण तुम्ही लिनन साडी घेता आणि लिनन साडीचा आपण ब्लाउज शक्यतो शिवत नाही, तर कुठला घ्यायचा तर डोळे झाकून तुम्ही कलमकारी ऑप्शन निवडू शकता. कारण कलमकारीमध्ये असे मरून, हिरवे, ब्ल्यू, ब्लॅक असे रंग असतात ना, खूप गडद रंग असतात. तर ते मॅच होतात त्या साड्यांबरोबर त्या प्रकारच्या. तर ही जी पहिली साडी दाखवली होती जांभळी, ही सुद्धा ही स्लब लिनन आहे, ही प्युअर लिनन नाहीये. पण ही प्युअर लिनन आहे. ही जी दुसरी लिनन आहे प्युअर लिनन आहे. तर ही लिनन साडी कलमकारी ब्लाऊज सोबत नक्कीच तुम्ही पेअर करू शकता. खूप छान वाटेल. अजून एक थ्रेडवर्क असलेली साडी आहे. ही काश्मीरी थ्रेडवर्क वाली साडी आहे. तर ही आधीच्या व्हिडिओमध्ये मी ग्रीन सिल्क ब्लाऊज सोबत पेअर करून दाखवली होती, ज्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर ही साडी, सेम साडी मी कलमकारी ब्लाऊज सोबत पेअर करू शकते का? तर हो, नक्कीच करू शकते. तुम्ही शेजारी मी फोटो दिलाय तो तुम्ही बघा. इतकी सुंदर वाटते ही साडी. जरी साडी जॉर्जेटची आहे, कलमकारी ब्लाऊज कॉटनचा आहे, पण तरी सुद्धा ही साडी खूप छान वाटते जेव्हा तुम्ही कलमकारी ब्लाऊज बरोबर हे पेअर करता. सगळ्यात शेवटची साडी. माहित नाही तुम्हाला वाटत असेल की नाही की कसं पेअर करायची ही साडी. तर एकदम टिपिकल ट्रेडिशनल चेकर्ड अशी जी टिपिकल साऊथ इंडियन साडी असते ना, त्या प्रकारची ही साडी आहे माझ्याकडे. आणि ही साडी मी कलमकारी ब्लाऊज सोबत पेअर करते. फोटो दिलेला आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे ही साडी आपण पेअर करू शकतो. असं वाटेल की मॅचिंगच तुम्ही ब्लाऊज घेतला पाहिजे याच्यासारखा, किंवा एखादा प्लेन जो बऱ्यापैकी कॉन्ट्रास्ट असेल किंवा सिमिलर रंगाचा असेल त्याच्यावर हा असा कलमकारी ब्लाऊज कसा घालणार? तर तुम्ही नक्कीच घालू शकता या साडी सोबत. कारण
जरी ही साडी खूप ट्रेडिशनल असली आणि कलमकारी ब्लाउज थोडा मॉडर्न लुक देतं असं मला वाटतं. आणि ह्याला गोल्डन काठ आहे तर त्या प्रकारचा विचार करतो ना आपण, की अरे थोडं काहीतरी साडीमध्ये गोल्डन आहे, सोनेरी आहे, तर आपण त्या प्रकारचा ब्लाउज घालूया. पण मला वाटतं की हे सुद्धा खूप छान वाटतं ऑप्शन. तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये आणि मला स्वतःला हे असे वेगळे कॉम्बिनेशन करायला खूप आवडतात. तर हे सगळे लुक्स होते जे मी वेगवेगळ्या साड्या एक किंवा दोन ब्लाउजवर पेअर करून तुम्हाला दाखवल्या कलमकारी ब्लाउजवर. तर जर व्यवस्थित तुम्ही स्टायलिंग केलं, थोडं साड्या निवडल्या व्यवस्थित आणि ब्लाउज निवडला तर एकाच ब्लाउजवर तुम्हाला 5 ते 6 साड्या वापरता येऊ शकतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी निवडत ब्लाउज आहेत ना तेच वापरते भरपूर साड्यांवर. म्हणजे माझ्या वॉर्डरोब मधल्या जेवढ्या पण साड्या आहेत तर त्याच्यातल्या 10 ते 15 साड्या एकेका ब्लाउजवर मॅच होतातच होतात. आता अर्थात हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडेल असं नाही आणि मला मान्यही आहे. पण जर तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करण्यासाठी कम्फर्टेबल असाल आणि जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडत असतील तर या पर्यायाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. पण जेव्हा तुम्ही कलमकारी ब्लाउज निवडता तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर साडीचा पोत हे तुम्ही घ्या लक्षामध्ये. तर या साड्यांवर लिनन आणि कॉटन या साड्या आहेत ना या ब्लाउजवर खूप जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही पेअर करू शकता. खूप हेवी बॉर्डर असलेल्या साड्या टाळा या ह्याच्यावर. म्हणजे जरी गोल्डन बॉर्डर असेल तरी छोटी बॉर्डर असेल ना तर सुंदर दिसत, पण अगदी हेवी बॉर्डर वाल्या किंवा ज्या कांजीवरम वगैरे आहेत ना तर त्या साड्या तुम्ही शक्यतो पेअर नका करू. अगदीच करू नका असं मी म्हणत नाहीये, पण शक्यतो पेअर करू नका. ते एवढं कॉम्बिनेशन मला आवडत नाही. स्वतःला दुसऱ्याला आवडू शकत असेल तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता नक्कीच. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. संपूर्ण व्हिडिओ मधला जे काही मी तुम्हाला साड्या पेअर करून दाखवल्या तर तुम्हाला कुठला लुक सगळ्यात जास्त आवडला ते देखील मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर जरूर करा. थँक यू. बाय.